सूर्यमालेमध्ये ग्रहांची संख्या किती? हा प्रश्न तुम्ही जर मला 2006च्या आधी विचारला असतात तर मी उत्तर दिलं असतं 9. पण 2006 साली आपण असे काही नियम केले की ज्यामुळे प्लुटोला आता आपण ग्रह समजत नाही. आजच्या कारणामध्ये जाणून घेऊयात ग्रह असण्याचे निकष आहेत तरी काय आणि प्लुटोला आता ग्रह का नाही समजायचं. सूर्यमालेतील पहिले 6 ग्रह हे माणसाला फार पूर्वीपासून माहिती आहेत. दुर्बिणींचा वापर जसा वाढला तसा युरेनस 1781, नेपच्यून 1846 तर प्लुटोचा शोध हा 1930 साली लावण्यात आला. प्लुटो आकाराने इतका लहान आहे की त्याची तुलना इतर कुठल्या ग्रहाशी करण्यापेक्षा आपण भारताच्या क्षेत्रफळाशी जर तुलना केली तर ते काहीसा असं दिसेल. 2005 साली आपल्याला प्लुटोच्याच आजूबाजूला प्लुटोच्या आकाराशी अगदी साम्य असलेले एरिस आणि माकी हे 2 लघुग्रह सापडले आणि इथून सुरुवात झाली ग्रह नक्की कोणाला म्हणायचं या चर्चेला. यावर उपाय म्हणून इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन म्हणजे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या एका टीमनं ग्रह म्हणजे काय याची एक व्याख्या तयार केली. त्यातील पहिल्या निकषानुसार ग्रह हा गोलाकार असायला हवा. तर हो, प्लुटो गोलाकार आहे. दुसरा निकष असा की तो सूर्याभोवती फिरणारा असावा. प्लुटो यातही पास झाला, कारण प्लुटोला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 248 वर्ष लागतात. आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या कक्षेमध्ये सर्वाधिक वस्तुमान ह्याचंच असावं आणि त्याच्या कक्षेत येणारे इतर सगळे दगडधोंडे ह्यांनी साफ केलेले असले पाहिजेत. आता आपण प्लुटो आणि नेपच्यूनच्या कक्षा बघितल्या तर प्लुटोची कक्षा नेपच्यूनच्या कक्षेला अशा प्रकारे छेदते. 1979 ते 1999 ह्या काळामध्ये सूर्यापासून प्लुटो हा नेपच्यूनपेक्षाही जास्ती जवळ होता. त्यांच्या कक्षांचं 3D चित्र काढलं तर ते असं दिसतं. त्याचबरोबर एरिस, हौमिया आणि माकी या 3 लघुग्रहांच्या कक्षा प्लुटोच्या कक्षेला छेद देतात. यामुळे प्लुटो त्याच्या कक्षेमध्ये सर्वाधिक वस्तुमान असलेला आणि गुरुत्वाकर्षणाचा सर्वाधिक प्रभाव असलेला ग्रहगोल ठरत नाही. या कारणामुळे प्लुटोचं ग्रह हे शीर्षक काढून घेण्यात आलं आणि त्याच्यासारख्याच इतर ग्रहगोलांना ड्वार्फ प्लॅनेट्स म्हणजेच बटुग्रह या वेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलं. ग्रह म्हणजे काय याची व्याख्या आजपर्यंत अनेक वेळेला बदलण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे भविष्यात ही व्याख्या बदलून परत एकदा प्लुटोला ग्रह करण्यात आलं तर त्याच्यात आश्चर्य वाटायला नको. अजून एक गोष्ट म्हणजे आपण प्लुटोला ग्रह समजतो का नाही समजतो याच्यावरनं प्लुटोला काडीचाही फरक पडत नाही. कारण त्याच्या पुढच्या भागात भेटूयात एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.